सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच आजचा कार्यक्रम गोदा ते नर्मदा कार्यक्रम अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्तानं कार्यक्रम लोकजागरण करणार आहे। निसर्गाची पूजा आपण केली तो भाव आणि उद्धव ठाकरेंना मला भेटायचं असेल तर ओपन होऊ शकते। कुठलेच विषय लपवायची आवश्यकता नाही। आमची भेट झालेली नाही। खोटारड्या हँडलवर कारवाई होईल। ऑन बागेश्वर धाम साधू महंत मत मांडत असतात। संघाने संत संस्कृतीला माणसं दिली आहेत। इतिहासात असा कुठला दाखला नाही। लोककथा तयार होतात। रामायण आणि महाभारत बाबत लोककथा आहेत। परिस्थितीवर अवलंबून असतात। जो इतिहास शिकलोय त्यात असा दाखला नाही। ऑन संजय गायकवाड एकतर गोष्टी समजून घेतली पाहिजे। आकांड तांडव करतो ते योग्य नाही। शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रत्येकाला आदर। 40 वर्षांनंतर वाद करणे योग्य नाही। शिवराळ भाषा योग्य नाही। शिंदे साहेब समज देतील। ऑन कुंभकामे आखाडा परिषद सोबत बैठक घेणार आहेत। काम समाधानकारक आहे। अजून गती द्यायची आहे। आजचा कार्यक्रम हा गोदा ते नर्मदा हा कार्यक्रम आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांनी अखिल हिंदुस्थानामध्ये हिंदूंच्या देवस्थानाचं पुनरुज्जीवन केलं, घाटांचं पुनरुज्जीवन केलं। त्यांची 300वी शताब्दी चाललेली आहे। त्या शताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने आमच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून एक अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी गोदा ते नर्मदा अशा पद्धतीचा आयोजित केला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकीकडे आपलं जे काही आपल्या नद्यांचं महत्त्व आहे ते महत्त्व आपण विशद करणार आहोत। जलसंधारणाच्या संदर्भात आणि पाण्याच्या महत्त्वाच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी लोकजागरण करणार आहोत आणि या संपूर्ण व्यवस्थेला आपल्या संस्कृतीमध्ये अध्यात्माशी जोडलं गेलेलं आहे आणि म्हणूनच आपल्या पिढ्यानपिढ्या आपण निसर्गाची पूजा केलेली आहे। तोच भाव पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो आहे। उद्धव ठाकरे यांनी आपली काल वर्षा निवासस्थानी भेट घेतली, अशा काही बातम्या येतात, आपल्याकडनं काय द्यायचं असं आहे। उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाही आहे। ती ओपनली देखील केली जाऊ शकते। असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत की जे आता लपवायची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। अशा प्रकारची कुठली भेट घडलेली नाही। काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं खोट्या बातम्या देतात। या खोटारड्या हँडल्सवर त्या ठिकाणी नोटीस बजावली जाईल। बागेश्वर धाम यांनी असं एक वक्तव्य केलंय